यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत। आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। सीडीएस बिपिन रावत यांचं निधन झाल्याची ही बातमी आता समोर येताना दिसतेय। बिपिन रावत यांचं या अपघातात या दुर्घटनेमध्ये आता निधन झाल्याचं समोर येत आहे। या भीषण अशा दुर्घटनेत अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याचं याआधीच जाहीर केलं गेलेलं होतं। मात्र आता जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं निधन झालेलं आहे। अतिशय दुर्दैवी दुःखद अशी ही बातमी। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रशांत, दुःखद बातमी समोर येते, जनरल बिपिन रावत यांचं निधन झाल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? महत्वाचं म्हणजे आत्ताच नुकतं डिक्लेअर झालेलं आहे की ज्या पद्धतीने माहिती मिळते की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं दुःखद निधन झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। घटनेमागे जर बघितलं आपण तर 14 लोक या प्रवासात होते आणि त्यामध्ये ते 14ची 14ही जण दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्वाचं ठरतंय। हे 14ही लोक बोलवलेले आहेत। बिलकुल बिलकुल। आपण प्रशांत, पुन्हा एकदा तुम्हाला याच संदर्भातली अपडेट आम्ही विचारणारच आहोत। एअरफोर्सनं, भारतीय वायुदलानं या संदर्भातलं एक ट्विट केलेलं आहे। ट्विटमध्ये वायुदलानं हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर जे 11 जण होते ते या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यांचं निधन झाल्याचं या ट्विटच्या माध्यमातून भारतीय वायुदलानं आता जाहीर केलेलं आहे। अतिशय भीषण अशी ही दुर्घटना, अपघात तामिळनाडूमध्ये घडल्याचं आपण पाहिलं होतं। आज दुपारी हा सगळा प्रकार घडला होता। हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये आता जनरल बिपिन रावत यांचाही मृत्यू झालाय, त्यांचंही निधन झाल्याचं आता समोर येत आहे। प्रशांत आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, काय नेमकी याबद्दलची अपडेट आहे हे तुम्हाला मी विचारणारच आहे, पण तत्पूर्वी या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। आपण माजी लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सर आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सर, अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी आता समोर येते, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? वाईट झालं, जे काही झालं ते व्हायला नको होतं, पण देवाच्या इच्छे समोर काही चालत नाही। जनरल बिपिन रावत हे अतिशय कर्तबगार अधिकारी होते आणि काही दिवस मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं। ते ज्युनियर होते मला बरेच, पण तरी मी काम केलेलं होतं। पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे संरक्षण क्षेत्रातलं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरच्या खालची पोस्ट ही होती किंवा समकक्ष पोस्ट होती। त्यामुळेच जो सध्या कॅबिनेटचा मीटिंग चालू आहे ती याच करता चालू आहे की आता एकदम इथे वाईट निर्माण झालेला आहे। कुठल्या माणसाला, कुठल्या चीफला आता करायचं त्याच्यावर खलबतं चालू असतील आहे, कारण पोस्ट तरी कमी ठेवता येत नाही। त्यामुळे त्यांना लगेच डिसिजन घ्यावी लागेल। वाईट झालेला आहे, खूप चांगला ऑफिसर गेला आणि आम्हाला अतिशय वाईट वाटतं त्याच्याबद्दल। बिलकुल सर, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। याच संदर्भात आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत। मात्र अतिशय दुर्दैवी ही बातमी आपल्यापर्यंत येते। हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं आता निधन झाल्याचं समोर येत आहे। हेलिकॉप्टर दुर्घटनेत रावत यांचं निधन झाल्याचं आता जाहीर केलं गेलेलं आहे। एअर चीफ मार्शल भूषण गोखले आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। सर, अतिशय दुर्दैवी ही बातमी आता समोर येते। दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये जे जखमी होते त्यापैकी 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याचं तर आधीच जाहीर केलं गेलं होतं। मात्र आता बिपिन रावत यांचं देखील निधन झाल्याचं जाहीर केलं गेलंय। आपली या संदर्भातली प्रतिक्रिया?
डिफेन्स स्टाफ. कारण इतके दिवस ह्याच्याबद्दल चाललेलं होतं की नवीन नवीन ज्या गोष्टी डिफेन्स ऑर्गनायझेशन संबंधित करायच्या त्यामध्ये तिन्ही दलांचं एकत्र असं करणं आणि त्याचं नेतृत्व करणं ही जबाबदारी जनरल बिपिन रावतवरती होती. आणि त्या मार्गाने ते बऱ्याचशा गोष्टी करत पण होते. आता बऱ्याचशा थिएटर कमांडच्या वरच्या अशा काय काय गोष्टी त्याच्यावर पण विचार चालू होते सगळे. आणि त्यामुळे त्यांचा जो अभ्यास याबाबतचा होता, त्यांचे जे काही निर्णय बाबतीमध्ये होते ते नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा त्याबद्दल सगळेजण पुन्हा त्याच्यावरती विचार करायला लागेल. त्यामुळे एक नेतृत्व असं चांगलं असं जे आहे ते अनफॉर्च्युनेटली आपल्याबरोबर नाही आहे. पण माझी त्यांना आणि त्यांचे पत्नी गेल्या त्याबद्दलचं खूप दुःख आहेच आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. पण हेलिकॉप्टरमधनं बाकीचे सगळेजण जे सुद्धा गेले त्यांच्या बरोबरचे त्यांना सुद्धा मी श्रद्धांजली वाहतो. आता ह्याच्यातनं एक तर हेलिकॉप्टरची सेफ्टी किंवा हेलिकॉप्टरचं हे असं ह्या गोष्टीबद्दल तर सगळेच विचार होतीलच. पण त्याप्रमाणेच मुख्य म्हणजे आपली जी धोरण जे आहे संरक्षण ह्याच्याबद्दल त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्याचे त्यांनी केलेले जे काही पायाभूत जे सुरुवात केली होती बदल करण्याचे त्याचं कसं पुढे नेता येईल हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि तो एक चॅलेंज नवीन माणसावरती पण असेल. पण माझी खात्री आहे की ह्याच्यामध्ये जे कोण असेल ते त्याप्रमाणे सक्षम ते निवडतील. आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी खरं पाहिलं तर केलेल्या होत्या किंवा त्याची सुरुवात झालेली होती. त्यामुळे त्यांना हे सगळं पूर्णतेला नेणं हीच मला वाटतं खरी श्रद्धांजली ठरेल. बर सर, पण जे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं, जे लष्कराचं हेलिकॉप्टर होतं त्याबद्दल देखील आता चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत. आपला अनुभव नेमकं काय सांगतो या सगळ्या दुर्घटनेमध्ये? नेमकं काय कारण असावं या दुर्घटनेमागचं? सध्याची परिस्थिती किंवा त्याबद्दलची जी काही माहिती दिली गेली आहे त्या अनुषंगानं आपलं या संदर्भातलं नेमकं काय मत आहे? नाही काय मला फक्त डोक्यात एकच विचार येतो तो म्हणजे की जेव्हा आपण अशा हिली एरियामध्ये जातो कारण सुलूर तर आमचं एअरफोर्स एअरफील्ड आहे आणि वेलिंग्टन स्टाफ कॉलेज जिथे मी पण होतो तिथे एक मोठं असं ग्राउंड आहे. वेलिंग्टन जिमखाना क्लबचं जे गोल्फ क्लब आहे त्यामुळे तिथे उतरण्याचा असा काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त मध्ये त्याच्यात खूप अशा डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये जर एखादी दुर्घटना जर म्हणजे एखादं इंजिन फेल झालं तर त्याची लगेच तुम्हाला जरी ते पायलट निष्णांत असतात त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी पण असते. त्यामुळे ते असे नवशिके असे कोणी पायलट नसतात. त्यांच्या निर्णया सगळ्या टेस्ट झालेल्या असतात आणि हे तर स्वतः मी ऐकलं की स्वतः त्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते. आणि त्यामुळे मला वाटतं की हा सगळा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला आधी आमच्या सगळ्या ह्याच्या स्टँडर्ड SOPs आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचं खरं पाहिलं तर खूप विचार करून सगळ्या त्या लिहिलेल्या असतात. त्याच्यामध्ये कशा सेफ्टी असतात, काय काय किती फ्युल, काय अमुक तमुक सगळंच म्हणजे त्याला म्हणजे कारण हीच हेलिकॉप्टर्स अशाच तऱ्हेची हेलिकॉप्टर्स किंवा VVIP आपण वापरतो आणि असेच पायलट्स निराळ्या कॅटेगरीचे त्यांना निष्णांत असे आपण वापरतो. तर तिथे समजा जर अशा हिलमध्ये जर काही झालं बिघाड किंवा काही झालं तर मात्र एक प्रॉब्लेम नक्कीच येतो आणि तो म्हणजे असा की जेव्हा रिॲक्शन तिथे घेताना एखादा पंखा विमानाचा किंवा जर काहीतरी असं अडकू शकला एखाद्या झाडाला किंवा कुठे तर मात्र दुर्घटनाग्रस्त होते. कारण तिथे काय असतं कित्येकदा म्हणजे तुम्ही ऐकलं असेल लेह वगैरे ह्या जागामध्ये कित्येकदा असं काही झालं तर नदीच्या काठाला जी अशी फ्लॅट एरिया असते तिथे सुद्धा पायलट उतरतात विमान घेऊन. बरोबर. पण इथे असं फ्लॅट ग्राउंडच तुम्हाला जर कुठे दिसलं नाही आणि तुमचं अशा तऱ्हेची दुर्घटना होत असली तर नक्कीच त्याच्यातनं म्हणजे विमान कोसळतं. मग त्यापुढे आग पण लागते त्याच्यात आत कारण खूप इंधन असतं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही मृत्यू होतात, जखमी होतात. या ह्याच्यामध्ये असं आपण ऐकतोय की खूप आग लागली होती त्याच्यामध्ये त्यामुळे बऱ्याचशा बर्न इंजरीज पण आहेत. तर आता हे सगळं त्याच्यामध्ये हे तसं
रशियन बनावटीचं खूप तसं नवीन विमान आहे. हा हा 1V म्हणतो ज्याला आपण, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच सेफ्टी होत्या, पण मोर दॅन दॅट त्याच्यामध्ये आता एक ब्लॅक बॉक्स जी आहे ती पण आहे. बिलकुल. आणि ती त्याच्यातनं मला वाटतं जी इन्क्वायरी टीम त्यातनं सगळ्या बऱ्याच गोष्टी त्यातनं बाहेर येईल. हा 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 काय झालं exactly. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे देखील आहेत फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. भामरे सर, खूप दुःखद ही बातमी. आपण मगाशी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हणाला होतात की या हेलिकॉप्टर्सची दुर्घटना होणं, अपघात होणं हेच खरं तर खूप आश्चर्यकारक आहे. मात्र या अशा सगळ्या दुर्घटनेनंतर CDS बिपिन रावत यांचं निधन ही खूप दुर्दैवी दुःखाची बातमी समोर येताना दिसते. सर, आपली पहिली प्रतिक्रिया. भारत मातेचा थोर सेनानी आपण गमावला. मी गेल्या 3 वर्षापासनं मी जेव्हा 3 वर्ष संरक्षण राज्यमंत्री होतो, अतिशय जवळून मी त्यांचं काम बघितलं. अतिशय प्रामाणिक, देशाविषयी प्रचंड प्रेम असलेला सेनानी, आणि त्यांच्या लिडरशिपमुळे आर्मी मधले जवानांमध्ये एक जोश आलेला होता आणि अतिशय कणखर भूमिका असायची. जम्मू काश्मीर मधला आतंकवाद असो किंवा पाकिस्तान किंवा चायना बॉर्डरवरचे तणाव असो, त्यांनी घेतलेले सगळे निर्णय त्याच्यामुळे भारताचा अप्रत्यक्ष विजय झालेला आहे. कारण डोकलाम असेल किंवा गलवान असेल, त्यांच्या फर्म भूमिकेमुळे चीनला माघार घ्यावी लागली. आणि म्हणून एक अभिमान होता की भारत मातेचा एक सुपुत्र चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होतो, आणि त्यांच्या बोलण्यातनं सगळं दिसायचं. 0 टॉलरन्स अबाउट करप्शन, 0 टॉलरन्स अबाउट टेररिझम. आणि म्हणूनच मोदी साहेबांनी त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ केलं. बरोबर. भामरे सर, आणि ज्या वेळेला बिपिन रावत लष्कर प्रमुख होते, त्यानंतर ते आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झाले, काही महत्त्वाचे काही वेगळे बदल त्यांनी करायला सुरुवात केली होती. त्या अनुषंगानं जे बदल आता वाखाणले जात आहेत, ज्याबद्दल बोललं जातं, सर आपण अनुभव सांगितलेत, काही थोडक्यात अनुभव आपण मांडू शकलात, शेअर करू शकलात न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसोबत? हे बघा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ याच्याविषयी गेल्या 7-8 वर्षापासून चर्चा असायच्या, आणि शेवटी 1 वर्षापूर्वी तो निर्णय मोदी साहेबांनी घेतला. आणि त्यासाठी सगळ्यात योग्य माणूस कोण? मोदी साहेबांनी बिपिन रावत यांना संधी दिली. तिन्ही दलांमध्ये कोऑर्डिनेशन, कारण आपलं आर्मी वेगळं आहे, एअरफोर्स वेगळं आहे, नेव्हल फोर्स वेगळं आहे, या तिघींमध्ये कोऑर्डिनेशन करून एक छत्री अंमल बसवण्यात ते यशस्वी झाले होते. कारण त्यांच्या एकंदरीत वागण्यामुळे आणि एकंदरीत त्यांच्या रेप्युटेशनमुळे तिन्ही जणांच्या नेतृत्वाने त्यांचं नेतृत्व मान्य केलं, आणि भारताचं संरक्षण खात्याला मजबूती खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे मिळाली. बिलकुल. भामरे सर, आणखी महत्त्वाची बाब म्हणजे ही आजची जी दुर्घटना झाली, या दुर्घटनेमागचं कारण अजूनपर्यंत समोर आलेलं नाही. त्याचे चौकशीचे आदेश देखील दिले गेलेले आहेत. मात्र ही सगळी चौकशी होऊन जो काही निष्कर्ष समोर येईल त्या अनुषंगानं त्याबद्दलचे बदल येत्या काळात करणं आणि अशा दुर्घटना होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं, महत्त्वाचं असणार आहे. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? निश्चितच. हे बघा, हे एक सेफ हेलिकॉप्टर होतं, VVIPच्या मुवमेंटसाठी वापरलं जातं नेहमी, आणि त्याच्यामुळे VVIP मुवमेंटच्या 24 तास आधी त्या हेलिकॉप्टरची तपासणी केली जाते, संबंधित इंजिनिअरिंग यांच्याकडनं हे केलं जातं, फ्युएलचा भाग लक्षात घेतला जातो, किंवा वातावरण क्लायमेट कसं आहे, वेदर कसं आहे, याचा प्रत्येक क्षणाची माहिती असते, आणि त्याशिवाय टेकऑफची परवानगी मिळत नाही. आणि नेमकं का झालं आता तरी त्याच्यावर कोणी उत्तर देऊ शकणार नाही. परंतु
हाय लेवल इन्क्वायरी एअरफोर्सने चालू केली आणि रक्षा मंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे. नेमकं कशामुळे झालं हे समोर येईलच. बिलकुल. भांबरे सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे होते फोन लाईनवरनं. त्यांनी देखील या दुःखद बातमीच्या नंतर आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत, श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, बिपिन रावत यांच्या निधनाची अधिकृतपणे माहिती आता जाहीर करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात भारतीय वायुसेनेने एक ट्विट देखील केलेला आहे. प्रशांत, काय नेमक्या घडामोडी घडतायत आता नवी दिल्लीमध्ये, त्या अनुषंगानं काय सांगता येईल? महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक सुरू होईल. त्यापूर्वी अमित शहा यांनी देखील ट्विट करून या संपूर्ण अपघातावरती दुःख व्यक्त केलं, श्रद्धांजली दिली आहे. खास करून बिपिन रावत यांना, मधुलिका रावत यांना आणि इतर जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना. यामध्ये त्यांनी वरुण सिंग जे आहे तर त्यांची ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची स्पीडी लवकरात लवकर त्यांची प्रकृती ठीक व्हावी यासाठी देखील त्यांनी आपलं वक्तव्य दिलेलं आहे. सोबतच त्यानंतर राजनाथ सिंग देखील यांनी आपल्या श्रद्धांजली देऊन या संपूर्ण बिपिन रावत, CDS बिपिन रावत यांच्या संदर्भात, त्यानंतर राहुल गांधी जे काय यांनी देखील या संदर्भात ट्विट करून श्रद्धांजली दिलेली आहे बिपिन रावत यांच्या कुटुंबियांना आणि खास करून सर्व सहकारी ज्यांचे होते त्या सगळ्यांना. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की देशाचा एक शूर सैनिक गमावलेला आहे, अशा प्रकारची त्यांची श्रद्धांजली त्यांनी व्यक्त केली आहे. देशभरातून आणि जगभरातून यासाठी श्रद्धांजली सुरू झालेली आहे. त्यानंतर पियुष गोयल यांनी देखील श्रद्धांजली व्यक्त केली आहे. आता श्रद्धांजली देण्याची प्रक्रिया जोराने सुरू आहे. जगतप्रकाश नड्डा यांनी देखील श्रद्धांजली दिल्याची माहिती पुढे येते. त्यांनीही ट्विट करून बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली दिली आहे. यानंतर आता त्यांचं जे शव आहे किंवा ते खास विमानाने, विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि त्यांचं पितृ गाव जे उत्तराखंडमध्ये आहे तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की सर्वच्या सर्व मृतदेहांच्या DNA चाचणी केल्यानंतर स्पष्ट करण्यात आलं आहे की बिपिन रावत यांनी देखील जे जनरल बिपिन रावत यांनी देखील या अपघातात आपला जीव गमावल्याची माहिती पुढे आली आहे. एक नेते आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं आहे की आत्ता नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक सुरू झालेली असेल आणि त्यामध्ये आगामी लष्कर आणि खास करून CDS कोण असेल यावरती निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. बिलकुल. प्रशांत, असंच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा येणार आहे आपल्याकडे. राहुल गांधी यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे आणि हे ट्विट आता आपण पाहूया. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी मी संवेदना व्यक्त करतो, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. ही एक अभूतपूर्व शोकांतिका आहे आणि या कठीण काळामध्ये आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. प्राण गमावलेल्या इतर सर्वांबद्दलही मनापासून शोक व्यक्त करतो आणि या दुःखात भारत एकजुटीनं उभा आहे, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. राहुल गांधी यांचं हे ट्विट आपण आत्ताच पाहतो आहोत. आपल्या सोबत सध्या निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर आहेत फोन लाईनवरनं. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सर, अतिशय दुर्दैवी ही बातमी समोर आली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचंही या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं जाहीर केलं गेलेलं आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? शेकटकर सरांचा संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र आत्ताची ही अतिशय दुःखद बातमी समोर येताना दिसतेय. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे. अधिकृत या संदर्भातली माहिती भारतीय वायुसेनेनं काही वेळापूर्वी ट्विट करून जारी केलेली आहे. कुन्नूर जवळ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी यांचं निधन झालेलं आहे. शेकटकर सर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं. सर, अतिशय दुर्दैवी ही बातमी समोर येते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी या दोघांचंही हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याची आपली पहिली प्रतिक्रिया. सर्वप्रथम ही अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना झालेली आहे. जनरल बिपिन रावतला मी जवळजवळ 38 वर्षापासून ओळखतो चांगल्याने. त्यांच्याबरोबर त्यांनी माझ्याबरोबर कामं केलेली आहे. दिल्लीला आर्मी हेडक्वार्टरमध्ये जेव्हा मी लेफ्टनंट जनरलच्या पदावरती अरुणाचल प्रदेशचा इन्चार्ज होतो तेव्हा ते कर्नलच्या पदावरती होते आणि त्याच्या अगोदर ते मेजरच्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. तर पूर्ण 36 वर्षाचा माझा त्यांच्याबरोबर संबंध होता. आणि त्या अनुभवावर तुम्ही सांगतोय की भारताने बिपिन रावत जे आपले CDS आहे त्यांच्या रूपामध्ये एक अत्यंत चांगला योद्धा, सैनिक, सैन्यपटू, युद्धपटू व्यक्ती आपण गमावलेला आहे. त्यांच्या योग्यतेला पाहूनच गव्हर्नमेंटनी त्यांना पहिले सेनाध्यक्षाच्या पदावरती टाकलं किंवा परिक्रमा रक्षा मंत्री होते. आणि त्यांची ती योग्यता पाहूनच भारताचा सर्वप्रथम CDS वर्तमान शासनाने त्यांना नियुक्त केला. आणि आज भारताचा सर्वप्रथम CDS भारतात न झालेली सर्वप्रथम घटना हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालंय. आणि हेच नव्हे, त्यांच्याबरोबर त्यांच्या सौभाग्यवती पण त्यांचं पण निधन झालंय. त्यांच्याबरोबर काम करणारे अधिकारी, ब्रिगेडियर लीडर हमेंदर सिंग, त्यांना सगळ्यांना मी ओळखतो समजाने, त्यांचं पण निधन झालेलं आहे. असं काही झालेलं नाही जगामध्ये. मला वाटत नाही अशी कधी घटना कुठे झाली असेल. तर ही घटना भारताकरता अत्यंत दुःखीची घटना आहे आणि आपण त्यांना श्रद्धांजली देऊ. आपण ईश्वराला हेच प्रार्थना करू. बिलकुल. त्यांचे परिवारचे जे लोक आहे त्यांना इतका मोठा साथ आहे. खरंय सर, आपण जे म्हणताय ते अगदी खरंय. अतिशय दुःखद आणि दुर्दैवी अशी ही घटना आहे. धन्यवाद आपण न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. माजी संरक्षण मंत्री शरद पवार सध्या बोलतायत, थेट जाऊया तिकडे. एक मोठी व्हॅली आहे आणि त्या व्हॅलीतून आम्ही क्रॉस करत असताना अतिशय ढग होते, जोराचा वारा होता, पुढचं काही दिसेना आणि आजूबाजूला डोंगर होते आणि त्यामुळं आमचा पायलटसुद्धा गजबजला. पुढे हेलिकॉप्टर जाईना, पुढचं काही दिसेना. तातडीनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आजूबाजूला डोंगर आहेत, पहाड आहेत. जर इथं कुठं आढळलं तर हा शेवट आहे. पण मला महाराष्ट्राची टोपोग्राफी नीट माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्रात जास्तीत जास्त उंच ठिकाण कळसुबाई म्हणून आहे की जे 5,000 फुटाचं आहे. मी पायलटला सांगितलं की 7,000 फुटावर तू घे आणि 7,000 फुटावर ते गेल्याच्यामुळं कुठेही गेलो तर आदळायची शक्यता नव्हती आणि नंतर आम्ही त्या संकटातून बाहेर पडलो. आमचे एक सरकारी की जे आंध्रचे मुख्यमंत्री होते त्यांचे हेलिकॉप्टर असंच जंगलातून आणि पहाडी भागातून जात असताना असंच काहीतरी ढगामध्ये सापडलं आणि तिथं आदळलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. हा जो प्रकार आहे आत्ताचा, हा मला तशा प्रकारचा दिसतो. मला पूर्ण माहिती नाही आहे, पण त्या परिसरामध्ये वनसंपत्ती खूप आहे, जंगल आहे आणि पहाडी परिस्थिती आहे. आता अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर जरी चांगलं असलं तर त्या हवामानात एक्झॅक्टली कसं आढळलं, कशावर आढळलं याची माहिती ही चौकशी केल्याच्या नंतर पुढे येईल. पण जे काही घडलं हे देशाच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक, चिंताजनक अशा प्रकारचं घडलेलं आहे. त्यांनी बिपिन रावत यांनी देशाची सेवा केली. अनेक वेळेला काही संरक्षण विषयप्रश्नाच्या संबंधी त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी मलाही मिळालेली होती. अलीकडच्या काळामध्ये जे काही आपल्या सीमेवर झालं त्या संदर्भात एकंदर ब्रीफिंग करण्याच्यासाठी मला आणि A.K. अँथनी दोघे आम्ही पूर्वीचे संरक्षण मंत्री म्हणून
निमंत्रित केलं होतं आणि त्यांनी सबन एकंदर जी स्थिती आहे त्या व्हॅलीची ती सबन फौजेची आम्हाला सांगितली होती. देशाच्या हिताचं रक्षण करण्याच्यासाठी अखंड चिंता करणारा, फौजेचे कष्ट करणारा असा एक अत्यंत शक्तिमान लष्कराचे अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांना आपण मुकलो याचं प्रचंड दुःख आहे. सर, देशाचे माजी संरक्षण मंत्री म्हणून आपल्याला या सगळ्या पद्धतीची माहिती असेल. साधारणपणे काय पद्धतीची सगळी काळजी घेतली जाते आणि याच्यामध्ये मानवीय चूक किंवा तांत्रिक चुकीची किती शक्यता आपल्याला? असं की त्याची आता चौकशी नक्की त्यांनी देफूट केली असेल. चौकशी केल्याच्या नंतर पुढे येईल. पण एक गोष्ट मी सांगतो, जे हेलिकॉप्टर जे वापरलं होतं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं. आता मानवी चूक काय होऊ शकते काय हे आज इथं बसून सांगणं नाही, त्याचं एकदम आपण निष्कर्ष काढलं नाही. पण घडलं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक आहे. चीन सोबतची स्थिती आपली थोडीशी तणावपूर्ण असताना देशाचे सेनापती म्हणजे एका अर्थानं त्यांचं निधन होणं ही सैन्यासाठी मनोबल खच्ची करणारी गोष्ट आहे. मला सैन्याला साहजिकच धक्का बसणार, पण मनोबल काही खच्ची होईल असं मला वाटत नाही. या देशाचा जवान, लष्कराचा अधिकारी असेल, जवान असेल, तो या देशाच्या रक्षणासाठी फौजेची किंमत ज्याला कायम तयार असतो. संकट येतात जातात, त्या संकटावर मात करून पुढं देशाच्या सीमेची रक्षा करणं याच्याबद्दल आपला जवान कधीच तरतूद करत नाही. नहीं, जो कुछ हुआ एक दुखदायक ऐसी न्यूज़ हुई. देश की रक्षा की जिम्मेदारी जिन दलों पर है, इन दलों का जो प्रमुख आज हमारे साथ रहे नहीं है. जिस तरह से उनका एक्सीडेंट हो गया, इसकी जांच हो जाएगी और जांच होने के बाद सच्चाई सामने आएगी. मगर आज इस बारे में किसकी गलती है या क्या करी, कौन जिम्मेदार है, ये कहना गलत नहीं. मगर एक बात मैं कहना चाहता हूँ, साफ कहना चाहता हूँ कि जो हेलीकॉप्टर यूज़ किया था, ये हेलीकॉप्टर एक अच्छा किस्म का हेलीकॉप्टर था. वो हेलीकॉप्टर, इसकी क्वालिटी, इसके बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है. मगर कई बार हेलीकॉप्टर अच्छा हो सकता है, विमान अच्छा हो सकता है, पायलट तो अच्छा हो सकता है, मगर माहौल, हवा, सीजन, इसका भी कुछ ना कुछ असर हो सकता है. माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी देखील या संदर्भात आता प्रतिक्रिया दिलेली आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी असल्याचं ते देखील म्हणतायत. सोबतच एक ट्विट आता मनसुख मांडवीय यांनी देखील केलेलं आहे. ते ट्विट आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत, त्यांच्या पत्नी यांचं निधन झालंय. ही बातमी अत्यंत वेदना देणारी आहे. या दुर्घटनेमुळे देशाचं एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे. सर्व कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती अशा आशयाचं ट्विट मनसुख मांडवीय यांनी केलेलं आहे. बिपिन रावत जे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झाल्याचं अधिकृतरित्या आता भारतीय वायुदलानं ट्विट करत जाहीर केलेलं आहे. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती जारी केली गेलेली आहे. रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत या देखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या. ब्रिगेडियर LS लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग आणि इतर त्यांचा स्टाफ देखील त्यांच्या सोबत होता. काही वेळापूर्वी शरद पवार यांनी आपली श्रद्धांजली देखील अर्पण केलेली आहे. म्हणालेले ते की ज्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला ते अतिशय सुरक्षित आणि उच्च दर्जाचं समजलं जातं. हा अपघात नेमका कसा झाला, ही दुर्घटना नेमकी कशी झाली याची चौकशी
आता होईलच, त्या अनुषंगानं कळेल नेमकं की या मागचं कारण काय ते. मात्र या दुर्घटनेनंतर शोक संदेश यायला सुरुवात झालेली आहे. ट्विटरवर खास करून अनेकांनी आपापली संवेदना व्यक्त केलेली आहे, श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. काही वेळापूर्वी आपण राहुल गांधी यांनी जे ट्विट केलं होतं ते पाहिलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आपल्या सोबत सध्या हेमंत महाजन सर आहेत. सर, अतिशय दुर्दैवी बातमी, दुःखद बातमी काही वेळापूर्वी आपल्या समोर आली, ती म्हणजे CDS बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर जे अधिकारी होते हेलिकॉप्टरमध्ये, त्यांचं निधन झाल्याची. आपली पहिली प्रतिक्रिया. खरोखरच ही अतिशय दुःखद बातमी आहे, इतके लोक एकदम जाणं. परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं असं आहे की ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, म्हणजे आपल्या सेना दलाचे सर्वात सिनियर मोस्ट अधिकारी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे. आणि ही जी पदवी CDS आहे ही गेल्या वर्षभरातच सुरू झाली होती. म्हणजे गेल्या 70 वर्षांनंतर पहिल्या वेळा आपण हिम्मत करून आपल्या तिन्ही जी सुरक्षा दलाची अंग आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यामध्ये जनरल बिपिन रावत यांचं योगदान हे फार महत्वाचं होतं. आणि त्यांना विविध प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावं लागत होतं, कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती ही वेगळी असते, मग ते आर्मी असो की नेव्ही असो की एअरफोर्स. परंतु महत्वाचं असं असतं की इंडिव्हिज्युअल लोकांपेक्षा देश महत्वाचा असतो, आणि देशाकरता काय महत्वाचं ते म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं. की हीच जॉईंटमनशिप आपण 1971च्या युद्धात दाखवलेली होती, आणि त्यामुळे आपल्याला किती प्रचंड यश मिळालं होतं हे आपल्याला कल्पनाच आहे. आणि नेमकं हेच काम जनरल बिपिन रावत गेले वर्षभर करत होते. तर त्याकरता देश त्यांचा नेहमीच आभारी राहील, कारण पहिल्या अपॉइंटमेंटला सर्वात जास्त अधिक त्रास होतो. आणि त्याच्या आधी सुद्धा म्हणजे आपण थिएटर कमांड, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची कमांड एकत्र आणायची, त्यांचं ट्रेनिंग एकत्र करायचं, त्यांचं सामान विकत एकत्र घ्यायचं, त्यांची जी डेव्हलपमेंट होते ती एकत्रित करायची, ज्यामुळे देशाचं बजेट वाचेल आणि देशाचे जे साधनं आहेत ती जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येईल. हे काम जनरल रावत करत होते, आणि त्यांना यामध्ये पुष्कळ यश मिळालं होतं. आणि अशी बातमी येत होती की पुढच्या अजून 1-2 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल. परंतु ते काम पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. हे खरोखरच दुःखद आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्यानंतर जो येणारा जो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असेल त्याला नक्कीच गव्हर्नमेंट पुढच्या 1 किंवा 2 दिवसामध्ये अनाऊन्स करेल. त्यांना त्याच वाटेवरती पुढे वाटचाल करावी लागेल आणि हे काम पूर्ण करावं लागेल. परंतु जोपर्यंत जनरल रावत यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचंच काम चांगलं केलं होतं असं नाही. त्याच्या आधी ते 3 वर्ष जवळजवळ किंवा त्याच्याहून जास्त मला वाटतं चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते, अतिशय डिफिकल्ट वेळामध्ये. मग ते काश्मीरमध्ये असो की डोकलामच्या वेळेला असो, चीनच्या बरोबर, किंवा ईशान्य भारतातली वेगवेगळी आव्हानं असो. तर त्याच्यामुळे त्यांनी जे देशाच्या सुरक्षेकरता जे योगदान दिलं त्याकरता आपण त्यांना म्हणजे त्यांचं कौतुकच करायला पाहिजे त्यांचं. आणि देश त्याकरता सदैव ऋणी राहील हेच. आणि दुःखद निर्णयामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली वाहिलीच पाहिजे. आणि त्यांच्याबरोबर अनेक अधिकारी होते, त्यांना पण श्रद्धांजली वाहिली पाहिजे. आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच फक्त प्रार्थना या वेळेला आपण देवाला करू. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. और इस तरीके से एक सप्ताह में बहुत से लोगों ने हिमाचल को यहाँ जानने का भी प्रयास किया है, प्रमोट करने का भी प्रयास किया है. इससे निश्चित रूप से हिमाचल की कला को, हिमाचल के आर्टिस्ट को, कलाकारों को और हिमाचल की संस्कृति को बढ़ावा मिलेगा. मेरी शुभकामनाएं हैं इस कार्यक्रम. सर एक धन्यवाद. आता प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झालेली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या व्यक्ती शोक संदेश देखील आता व्यक्त करताना दिसत आहेत. आपण काही वेळापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचं ट्विट पाहिलं, राहुल गांधी यांचं देखील आपण ट्विट पाहिलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणतायत, जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त असलेल्या रावत
यांनी सशस्त्र दलांचं सुरक्षा यंत्रणेचं आधुनिकीकरण करण्यात मोठं योगदान दिलं. त्यांचा दृष्टिकोन हा अपवादात्मक होता. त्यांच्या निधनानं मला खूप दुःख झालेलं आहे. ओम शांती, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान मोदी यांचं ट्विट आपण पाहिलं. खासदार अरविंद सावंत देखील आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सावंत साहेब, खूप दुर्दैवी दुःखद अशी ही बातमी समोर आली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्याची आपली पहिली प्रतिक्रिया. संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचं अपघाती मृत्यू काळजाचा थरका पडवणार आहे. खरं तर धक्का देणार आहे आणि अतिशय अपवादात्मक वागणूक त्यांची आणि एक अतिशय धाडसी संरक्षण दल प्रमुख. पहिल्यांदाच हे पद तयार झालेलं होतं अलीकडच्या काळात आणि तिन्ही दलाचे प्रमुख होते ते. त्यांचा मृत्यू याची गंभीर चौकशी तर व्हायलाच हवी. खूपच सखोल चौकशी व्हायला हवी. अपघात आहे काय आहे, तर ज्याच्यामध्ये संरक्षण दल प्रमुख जातात ही साधी गोष्ट नाही. ही इतकी साधी गोष्ट नाही. खूपच धक्कादायक आहे, खूपच दुःखदायक आहे, वेदनादायक आहे. भारताच्या संरक्षण दलाच्या प्रमुखाचा मृत्यू असा व्हावा अतिशय दुर्दैवी आहे. मी या प्रसंगी त्यांना श्रद्धांजली तर काही शब्द हे तोटे आहेत त्याच्या पुढे, तोकडे आहेत सगळे. पण त्याची चौकशी व्हायला पाहिजे, मात्र गंभीर चौकशी व्हायला पाहिजे. आणि पण या निमित्ताने करेल पुढे आणखीन काय करू शकतो श्रद्धांजली. पण त्याच्या सोबत आणखीन 11 जण गेले. त्या सर्व सेना दलातील जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. सावंतसाहेब, ज्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, जे दुर्घटनाग्रस्त झालं, ते हेलिकॉप्टर सगळ्यात सुरक्षित मानलं जातं लष्कराच्या अनुषंगानं, लष्करी हेलिकॉप्टरच्या अनुषंगानं. त्यामुळं आपण म्हणालात की चौकशी या सगळ्या प्रकाराची झाली पाहिजेच. त्या संदर्भातले आदेश देखील दिले गेलेले आहेत. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? मला म्हणूनच तर म्हणालो ना की हा अपघात आहे की आणखीन काय आहे. ज्याच्यामध्ये संरक्षण दल प्रमुख जात आहे त्याचा अर्थ पूर्णपणे त्या हेलिकॉप्टरची पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था, त्याची ताकद, क्षमता सगळं पाहून ते उडतं. साधी गोष्ट नाही ना. म्हणून म्हणालो इतकी साधी गोष्ट नाही. खूपच गंभीर आहे, खूपच गंभीर आहे. आणि म्हणून मी याची सखोल चौकशी, म्हणजे अतिशय फार कोणते शब्द वापरत करते, बिपिन रावत जाणं हे आपल्या देशाच्या दृष्टीकोनातून फार मोठं देशाचं नुकसान आहे. लक्षात घ्या. बिलकुल फार मोठं नुकसान आहे. ही साधी गोष्ट नाही. याची म्हणजे मला आता शब्द सुचत नाही. कारण असं सुदैवानं साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही तिकडे गेल्यामुळे यांची दर्शनं होतात केव्हा ना केव्हा. काळीच फाटून जातं. म्हणून मला काळजीचा थरका इतकं नाही सोपं आहे ते. असं नाही झालेलं आहे, काहीतरी होऊ शकत. म्हणून 9/11ची आठवण येते. इतकं कोणी सॅबोटेज तर नाही ना केलं कोणी, असं संशय यावा या क्षणी ते व्यक्त करणं गैरवडी. पण म्हणून चौकशी व्हायला पाहिजे. सावंतसाहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. ही दुर्घटना घडणं अतिशय धक्कादायक आहे आणि गंभीर देखील आहे असं त्यांचं म्हणणं होतं. सोबतच या सगळ्या घटनेची कसून चौकशी व्हायला हवी असं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे. CDS जनरल बिपिन रावत यांचं असं दुर्घटनेमध्ये जाणं हे देशासाठी नक्कीच चांगलं नाही, सुरक्षा दलांसाठी नक्कीच चांगलं नाही, अशीच प्रतिक्रिया आता व्यक्त होताना दिसतीये. मात्र या भीषण अशा दुर्घटनेमध्ये जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि इतर जे लष्करी अधिकारी आणि जवान त्या हेलिकॉप्टरमध्ये होते त्यांचं निधन झालेलं आहे. काही वेळापूर्वीच भारतीय वायुदलानं या संदर्भातली माहिती जारी केलेली आहे.
कुन्नूर जवळ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये, हेलिकॉप्टर अपघातामध्ये बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी यांचं निधन झालेलं आहे. एकूण 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. जे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं गेलेलं आहे. जनरल बिपिन रावत यांचं हे अशा एका दुर्घटनेमध्ये निधन होणं हे चिंताजनक आहे, गंभीर आहे असं माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं होतं. अशीच काहीशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.